रामकृष्ण हरी माऊली. आज आषाढी एकादशी निमित्त पंढरीला जाण्याचा योग आलाय आणि बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की आषाढी एकादशीचा उपवास का पकडतात, कोण होती एकादशी. तर आज ती कथा मी तुम्हाला सांगणार आहे. तर कृतयुगामध्ये मूर नावाचा राक्षस होता. त्या राक्षसाने देवी देवतांना इंद्रलोकातून बाहेर काढलं होतं आणि हे त्रस्त झालेले जे देव असतात ते काय करतात, विष्णूंकडे जातात. मग विष्णू जेव्हा त्यांच्याशी युद्ध करतात मूर राक्षसाशी, आणि हे जे युद्ध असतं ते खूप वर्ष चालतं. मग या युद्धानंतर जेव्हा विष्णू बद्रिका आश्रमामध्ये एका गुहेमध्ये आराम करत असतात, तर त्या आरामाच्या दौरान जो हा मूर राक्षस असतो तो तिथे येतो आणि त्यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो. मग त्या प्रयत्नांमध्ये त्याच्या विष्णू देवतांच्या ज्या शरीरांमधून एक ज्वाला प्रकट होते आणि ती ज्वाला जी असते ती त्या मूळ राक्षसाचा खात्मा करते. त्या ज्वालेचं नाव असतं एकादशी. मग याच्यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णू काय करतात, एकादशीला वरदान देतात की जे कोणी आषाढीच्या पिरियडमध्ये तुझं व्रत करेन त्याला मुक्ती आणि त्याचं पाप पूर्ण नष्ट केलं जाईल. म्हणून आषाढी एकादशीचा उपवास जो आहे तो पकडला जातो. धन्यवाद.